तारीख होती 4 जुलै 2023ची. वेळ रात्रीचे 8 वाजता. सलोनी नावाची एक 28 वर्षीय महिला किचनमध्ये स्वयंपाक करत होती. त्यावेळेलाच तिच्या घराच्या बाहेर रिक्षेचा आवाज यायला लागतो. रिक्षा आली, बंद झाली. त्या रिक्षाचा ड्रायव्हर उतरला. त्याच्यासोबत एक व्यक्ती होता. हे दोघे घरामध्ये आले. हातामध्ये काळी पिशवी होती. त्यामध्ये चिकन होतं. त्या रिक्षा ड्रायव्हरने ते चिकन त्या सलोनीच्या हातामध्ये दिलं आणि म्हटलं की आम्ही दोघं आज इथं जेवण करणार आहे, तर चिकन बनवून ठेव. आता हा जो पिशवी दिलेला व्यक्ती होता विकास, या सलोनीचा पती होता. हा विकास त्याच्या मित्र शिवाला घेऊन आलेला होता जेवण करण्यासाठी. दोघांनाही दारू प्यायची सवय. त्यांनी बाटली आणली होती. दोघं त्या ठिकाणी बसून दारू प्यायला लागले. आता हा शिवा, त्या विकासचा मित्र शिवा हळूहळू दारू पित होता. पण हा विकास त्याच्या घरी असल्यामुळे एवढी दारू प्यायला लागला होता की त्याला स्वतःचाही होश राहिला नव्हता. काही वेळातच हा विकास झोपून गेला. त्यावेळेला त्या घरामध्ये आता फक्त 2च व्यक्ती जागे होते. विकासचा मित्र शिवा आणि त्याची पत्नी सलोनी. विकासचा मित्र शिवा उठला, त्याच्या सोफ्यावरून किचनमध्ये गेला. सलोनी जेवण करत होती. तिच्या कमरेला हात धरला जाऊन आणि पूर्ण ताकदीने तिला त्याच्याकडे ओढलं आणि त्या ठिकाणी ते दोघं संबंध बनवायला लागले. आता या ठिकाणी ही सलोनी त्याला विरोध पण करत नव्हती. पती बाहेर दारू पिऊन पडलेला होता. तिला त्याची कसलीही काळजी नव्हती. आता इथूनच चालू होतो हवस, पैसा आणि सत्ता यामधला खेळ. तर काय आहे पूर्ण गोष्ट जाणून घ्यायची असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडं काय झालं माहिती आहे का, सर्दी झालेली आहे. बॅकअपचे व्हिडिओ होते ते थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे अपलोड केले नाहीत. एवढ्या मेहनतीने व्हिडिओ अपलोड करतो तुमच्यासाठी. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आवाज थोडा खराब वाटत असेल पण घ्या समजून. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात तुम्हाला जसं सांगितलं की 2023 पासून होते. पण 2023ला तर ही घटना घडलेली होती. पण या 2021मध्ये 24 वर्षाची ही सलोनी नावाची महिला, हिचं लग्न झालेलं होतं विकास नावाच्या 25 वर्षाच्या पोरासोबत. तो पोरगा ग्रॅज्युएशन वगैरे केलं होतं पण नोकरी नसल्यामुळे त्याच्या वडिलांनी रिक्षा घेऊन दिलेली होती. ती रिक्षात चालवायचा. शहरामध्ये कॉलेजच्या आसपास रिक्षा चालवत असल्यामुळे त्याचा चांगला धंदा होत होता. दिवसाला 1500 तर नक्कीच कमवायचा. त्याचा व्यवसाय चांगला चालू होता. वडिलांनी विचार केला की लग्न लावून द्यावं. त्यामुळे त्यांनी तिच्यासाठी एक पोरगी बघितली. काही दिवसात दोघांचं लग्न झालं. सलोनी तिच्यासोबत लग्न झालं होतं. दिसायला एकदम सुंदर होती. विकास पण काही कमी सुंदर नव्हता. मेहनत करायचा, पैसा भरपूर होता. पण त्याला एकच वाईट नाद होता, दारू पिण्याचा. याच्याबद्दल सलोनीला अगोदर कसलीही माहिती नव्हती. त्यामुळे ती सुरुवातीला तर खुश होती, पण जसं जसं तिला समजलं की पती दारू पितोय त्यावेळेला ती नाराज राहायला लागली होती. या सलोनीला वाटायचं की तिच्यासोबत धोका झाला आहे. एवढा मोठा धोका कोणी कोणासोबत करू नये असं तिचं म्हणणं होतं. पण आता सहन करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. यासाठी सलोनी दिवसभर काम करायची, रात्री पतीसोबत तिचा वेळ घालवायची. दिवसभर तिच्या मनात हेच विचार चालू असायचा की मी या लग्नाला नकार दिला असता तर मला अजून चांगलं स्थळ भेटलं असतं. मी एवढी सुंदर होती. पण काय करणार, नशिबाने हा बेवडा भेटला. दिवसात 1500 कमवतो, त्यातले 400-500 रुपये दारूत उडवतो, 200-300 रुपये घरी देतो. घर कसं चालणार, पैसा पाहिजे. पैसा येणार कुठून. आता हा या विकासवरती जर विश्वास ठेवला तर घर चालणार नाही. असा विचार करून सलोनी थोडंफार काम करायला लागते. कोणाच्या घरी धुणी भांडी कर, कोणाचं काही ट्युशन घे पोरांची, अशी कामं करायला लागते. आता हा विकास रिक्षा चालक होता. रिक्षाच्या स्टँडवरती त्याची अनेक पोरांसोबत ओळख होती. त्यातलाच एक शिवा नावाचा पोरगा 26 वर्षाचा, तोही रिक्षा ड्रायव्हर होता. व्यसन वगैरे नव्हतं पण या विकासच्या नादी लागून दारू प्यायला शिकला होता. आता कायम याच्यासोबतच असायचा. दोघं कायम सोबत फिरणे, दारू पिणे, ऐश करणे हे दोघांचं चालायचं. विकास शिवाला घरी घेऊन यायचा. त्यामुळे तो आता घरचा मेंबर असल्यासारखं झालं होतं. या सलोनीसोबतही त्याची ओळख झाली होती. त्यामुळे सलोनीही त्याला चांगल्याप्रमाणे बोलायची, वागायची. आता हिचा हाच स्वभाव या शिवाला आवडायला लागला होता. त्याला वाटायचं की कशी काय या दारुड्याच्या हातात ही लागली असेल. माझ्या हातात लागली तर मी हिला राणीसारखं ठेवीन. तो म्हणायचा पण सलोनीला. पण ती म्हणायची नशिबाचा भोग आहे, आता काय करणार, असं म्हणून टाळून द्यायची. पण हळूहळू या शिवाने त्याचा डाव टाकाय चालू केली आणि या सलोनीला त्याच्या जाळ्यात फसवलं शेवटी. या दोघांमध्ये आता प्रेम प्रकरण चालू झालं होतं. याची कसलीही कल्पना विकासला नव्हती. विकास आपला मित्र आहे म्हणून घरी घेऊन यायचा. पण ज्या वेळेला दारू पिऊन हा विकास झोपून जायचा त्यावेळेला शिवा आणि तिची पत्नी
त्यावेळेला शिवा आणि ती सलोनी त्यांचा खेळ चालू करायची. आता दिवसामागे दिवस जात होते. या विकासला कसली कल्पना नसल्यामुळे तो याच्यासोबत चांगल्या प्रकारे मैत्री ठेवून होता. विकासने पण याचा भरपूर फायदा उचलला होता. ज्या वेळेला पण सलोनीपाशी जायचा त्यावेळेला म्हणायचा की काय राव तुम्ही दिसाल एवढ्या भारी, तुम्ही याचा फायदा करून घ्या. ती म्हणायची की तू करतोय तर फायदा माझा, तर तो अजून काय पाहिजेल आहे. त्यावेळेला शिवा म्हणाला असं नाही, माझ्या ओळखीतले भरपूर मित्र आहेत, त्यांनाही अशा एखाद्या महिलेची शोध सुरू आहे जी की त्यांची तृप्ती करू शकेल, पैसे वगैरे भरपूर देतील. आता ज्या वेळेला हा शिवा असं म्हणतो त्यावेळेला सलोनी थोडी सुरुवातीला हिचकिचते, पण पुढे पैसे म्हटल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी हा शिवा त्या विकासला दारू पाजून तिथं झोपवून देतो. आता हे दोघं त्या ठिकाणी आले होते. दोघांनी संबंध बनवले. शिवा आणि त्याच्या मित्रांनी त्या महिलेला पैसे दिले सलोनीला. सलोनी खुश झाली. तिला आता पैशाची लत लागली होती. शिवाला म्हणायची की अजून घेऊन ये. अशा प्रकारे हिचं आता काम चालू झालं होतं. पैशामुळे ही काही करायला तयार झालेली होती. याची कुणकुण हळूहळू विकासला लागली. विकासने त्या शिवाला मारहाण केली, त्याला हकलून दिलं. पण आता वेळ झालेली होती, भरपूर वेळ गेलता. या सलोनीला सवय लागली होती. हिचे कॉन्टॅक्ट पण बनले होते, त्यामुळे तिने स्वतःच हे काम चालू केलं. आता विकास तिला घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला, पण त्या सलोनीने तिथेही पर्याय शोधला. त्या ठिकाणीही असंच करायला लागली. आता हा विकास पूर्णपणे कंटाळून गेलेला होता. त्याने समजावून सांगितले तरी ऐकेना, धमकी दिली, मारलं तरी ऐकेना. करायचं काय? हा विकास आता या सगळ्या गोंधळात पडलेला होता. त्यावेळेला त्याने त्याच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्याच्या वडील म्हणले की गावात घेऊन ये, बघू काय करायचंय. विकास गावात घेऊन गेला त्याची पत्नी सलोनीला. त्या ठिकाणी काही दिवस राहिला आणि थोड्या दिवसानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणतो की माझी पत्नी गायब झाली, मला एक कंप्लेंट दर्ज करायची. पोलीस फोटो मागतात, कंप्लेंट दर्ज करून घेतात, सर्च ऑपरेशन चालवतात, विचारतात की काय वाटतंय, कसं असेल. तर हा सांगतो की तिचा एक प्रियकर होता शिवा नावाचा, त्याच्यासोबत गेली असेल अशी शंका आहे. नंबर वगैरे देतो. त्यावेळेला पोलीस शिवाला उचलतात, पण त्याच्या हातातून काही सापडत नाही. पोलिसांना आता शेक डायरेक्ट या विकासवर येतो. पोलीस चौकशी करतात त्यावेळेला हो विकासनेच. आता पोलिसांनी चांगल्या प्रकारे चौकशी केली आणि विकासकडून पूर्ण माहिती काढून घेतली. तर विकासनं सांगितली तशी घटना मी तुम्हाला सांगतो. विकास म्हणला की मला याचा कंटाळा आला होता. हिने माझं नाव पाक खराब केलं होतं. भले मी दारू पित होतो, मला समजावून सांगायचं, नीट सांगायचं, पण नाही, ही मला जास्तच दारू पाजून बाहेरच्या पुरुषांसोबत काम करायची. याच्यामुळे मी हे असं केलं. पोलिसांनी आता याच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण काय वाटतं मित्रांनो, यामध्ये चूक कोणाची आहे? मला कमेंट करून नक्की सांगा.